नमस्कार, मी राहुल माने या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण अकाउंटिंगची पहिली स्टेप्स म्हणजे जर्नल एंट्रीज पाहणार आहोत। जर्नल एंट्रीज पाहायच्या अगोदर परंतु आपल्याला अकाउंटिंग सायकल किंवा अकाउंटिंग प्रोसेस समजून घ्यावी लागेल। अकाउंटिंग प्रोसेस नुसार सगळ्यात पहिल्यांदा डबल इफेक्ट नुसार काय करावं लागतं, ट्रान्झॅक्शन पाहावे लागतात। डबल इफेक्ट नुसार ट्रान्झॅक्शन पाहावे लागतात। हे डबल इफेक्ट काय आहे किंवा हे आपण पाहणार आहोत। तुर्तास फक्त पहिली स्टेज डबल इफेक्ट नुसार ट्रान्झॅक्शन पाहावं लागतात। त्याच्यानंतर त्या डबल इफेक्ट नुसार तुम्हाला रेकॉर्डिंग करावी लागते। रेकॉर्डिंग ही कुठं करताय याला एक हे मॅटर करतं। रेकॉर्डिंग साठी तुम्हाला जर्नल नावाचे एक रजिस्टर जर्नल नावाचे एक रजिस्टर तुम्हाला मेंटेन करावं लागतं। बाजारात गेले तर एखाद्या चांगल्या स्टेशनरीच्या दुकानावर एक लाल रंगाचं असं एक रजिस्टर मिळत असतं। ते लाल रंगाच्या रजिस्टर मध्ये किंवा त्याला स्पष्ट म्हणायचं जर्नल एंट्रीसाठी मला एक रजिस्टर दे, ते ऑलरेडी प्रिंटेड असं रजिस्टर मिळतं, ते जर्नल एंट्रीसाठी असतं। डबल इफेक्ट ट्रान्झॅक्शन मध्ये डबल इफेक्ट पाहायचा आहे, नंतर मग त्याला जर्नल नावाच्या रजिस्टर मध्ये रेकॉर्ड करायचंय म्हणजे त्याची एंट्री करायची। त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टिंग करायची याचा अर्थ काय, तर तुम्हाला लेजर नावाचे आणखीन एक रजिस्टर घ्यावं लागेल। लेजर नावाचा रजिस्टर सुद्धा मार्केटमध्ये गेले की लाल रंगाचा असतं, म्हणजे पुष्टा लाल रंगाचा असतो। आतमध्ये ऑलरेडी प्रिंटेड टेबल दिलेले असतात, त्याच्यात लेजर नावाचं तुम्हाला तिथं तुम्हाला लेजर मध्ये तुम्हाला प्रत्येकाचं खातं उघडायचं। याचा अर्थ काय की जो तुम्ही प्रत्येक व्यवहारात डबल इफेक्ट पाहिलाय, म्हणजे प्रत्येक व्यवहारात दोन पक्ष असतात, ते दोन पक्ष तुम्ही ओळखलेत, त्या दोन पक्षानुसार त्याची तुम्ही नोंद केली आहे किंवा त्याची एंट्री केली आहे जर्नल नावाच्या रजिस्टर मध्ये। आणि त्याची नंतर मग पोस्टिंग पोस्ट म्हणजे पाठवणे, हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। तर जर्नल एंट्रीला नंतर लेजर नावाच्या प्रत्येक जे दोन पक्ष तुम्ही पाहिले त्याला पक्षालाच आपण इथं म्हणतोय अकाउंट किंवा खाते, त्या प्रत्येक पक्षाचं एक जोड पेज आपण ह्या लेजर मध्ये पाहतो। जोड पेज एका साईडने आलेले पैसे, एका साईडने नावे, एका साईडने जमा किंवा डेबिट किंवा क्रेडिट, आणि प्रत्येक खात्याचा आपण काय करतो तिथं नोंद करतो आणि ह्याला लेजर म्हणतात। ही प्रोसेस आपण पाहणार आहोत। त्यानंतर आपण लेजर प्रत्येक खात्यात शिल्लक किती आहे, म्हणजे ह्या लेजर मधल्या प्रत्येक जोड पेज मध्ये शिल्लक किती आहे ते पाहत असतो, म्हणजे बॅलन्सिंग लेजर म्हणजे प्रत्येक खात्यात आलेले पैसे गेलेले पैसे याचं पाहून याचा ताळमेळ पाहून नंतर मग जी शिल्लक आहे ती शिल्लक इथं बॅलन्सिंग केली जाते। त्यानंतर ज्या शिल्लक रकमा आहेत त्यांना ट्रायल बॅलन्स नावाचं एक दुसरं स्टेटमेंट बनवलं जातं एक प्रकारचं, ज्याच्यात ह्या लेजर मधल्या ज्या शिल्लक रकमा आहेत त्या रकमांच्या आधारावर म्हणजे डेबिट शिल्लक, क्रेडिट शिल्लक, नावे शिल्लक, जमा शिल्लक हे कसं काढायचं ही सगळी प्रोसेस आपण पाहणार आहोत। फक्त तुर्तास प्रोसेस कशी आहे ती समजून घ्या, म्हणजे आपल्याला प्रत्येक टप्पा तुम्हाला सांगताना मला सोपं जाईल। मग ते बॅलन्स आपण इथं पाहतो। ट्रायल बॅलन्स मध्ये आपण तिथं प्रत्येक लेजर मधलं बॅलन्स रेकॉर्ड करतो आणि फायनल ट्रान्झॅक्शन आणि ट्रायल बॅलन्सच्या बेसवर आपण फायनल अकाउंट बनवतो। या फायनल अकाउंट मध्ये तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट जर जास्त जणांना डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, असे चार प्रकारचे अकाउंट बनवतो। अंतिम खाते ज्याला म्हणायचं, कारण की ते वर्षाच्या शेवटी बनवले जातात आणि बॅलन्स शीट बनवलं जातं, म्हणजेच एक प्रकारचं तुमच्या सर्व व्यवसायातील संपत्ती आणि देयतांचा किंवा असेट अँड लायबिलिटीचा लेखाजोखा, किती तुम्हाला देणी आहे आणि तुमच्याकडे किती आहे याचा लेखाजोखा म्हणजे बॅलन्स शीट। आणि त्याच्यानंतर वर्ष संपलं की परत ही प्रोसेस, परत डबल इफेक्ट प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा, परत त्याची जर्नल मध्ये एंट्रीज,
परत त्याची लेजरमध्ये पोस्टिंग, प्रत्येक लेजरला प्रत्येक खात्याला बॅलन्स करणं, त्यांना ट्रायल बॅलन्स मध्ये बदललं, फायनल अकाउंट बनवलं. ह्या प्रोसेसनुसार प्रत्येक व्यवसाय काय करत असतो, अकाउंटिंग मेंटेन करत असतो, फायनल अकाउंटिंग मेंटेन करत असतो. आता ह्याच्यातला आपण पहिले हे दोन पार्ट आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे, पहिली स्टेज हे दोन भाग आहेत, ज्याला ही ह्याच्या मागची कन्सेप्ट किंवा ह्याच्या मागचा अर्थ आणि ही कन्सेप्ट जर कळाली त्याला पुढची प्रोसेस कळते, नाही तर कळत नाही. अकाउंट इतर विषयांसारखं नाहीये. अकाउंट मध्ये प्रत्येक पुढची प्रोसेस ही मागच्या प्रोसेसवर डिपेंड करते. मागची जर प्रोसेस तुम्हाला कळली नसेल तर तुम्हाला त्याच्या पुढे जाता येत नाही. आता आपण जर्नल एंट्री मध्ये जाऊ. जर्नल एंट्रीज करायच्या अगोदर आपण एंट्रीज बनवण्यासाठी जे नियम आहेत ते पाहू, किंवा एंट्रीज बनवण्यासाठी जे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती पाहू. यात सगळ्यात पहिले तुम्हाला अकाउंट्स काय चीज आहे हे पाहावं लागेल. अकाउंट म्हणजे खाते, खाते म्हणजे एका व्यवहारात जे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पक्ष असतात. ही डबल एंट्री सिस्टीम किंवा द्विनोद पद्धतीचा महत्वपूर्ण सिद्धांत असतो की प्रत्येक व्यवहारात दोन घटक असतात, दोन पक्ष असतात. उदाहरणार्थ प्रत्येक घटनेचे एक साधारण फिलॉसॉफी आहे भौतिकशास्त्रातली की कोणत्याही घटनेचे दोन पेक्षा जास्त परिणाम असतात. उदाहरणार्थ मी इथं उभा आहे, इथला मी इथं झालो, तर ही एक साधी घटना आहे जी भौतिक दृष्ट्या ह्याच्या सुद्धा दोन प्रभाव दिसतात. एक, ही जागा रिकामी झाली, दोन, ही जागा भरली. आणि तसंच तुम्ही हे दररोज तुम्ही पाहत असता, हे डबल इफेक्ट किंवा डबल इफेक्ट पेक्षा जास्त असलेले घटना तुमच्या अवतीभोवती होत असतात, आपण ऑब्झर्व करत नाही. समजा एखाद्या ठिकाणी खड्डा खांदला तर दुसऱ्या ठिकाणी मातीचा ढीग आपोआप तयार होतो. दुसऱ्या ठिकाणी मातीचा ढीग दिसला तर समजून घ्यायचं की कुठं ना कुठं खड्डा खांदलेला आहे. याच साध्या भौतिक शास्त्राचा नियमाच्या आधारावर हे सगळं अकाउंटिंग तयार झालेलं आहे. ह्यालाच डबल इफेक्ट म्हणायचं. हे भौतिक शास्त्रातही तेच नियम आहे आणि पण इथंही तोच नियम आहे. फक्त इथं पैशाच्या दृष्टिकोनातून किंवा लाभ मिळाला किंवा लाभ दिला याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचंय, डबल इफेक्ट जाणून घ्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून डेबिट क्रेडिट यात त्याला विभागून तुम्हाला जर्नल एंट्रीज बनवायची. ह्या अगोदर आपण अकाउंट्स आणि अकाउंटचे प्रकार अगोदर पाहू, म्हणजेच त्या प्रत्येक व्यवहारातले दोन पक्ष जे आहेत त्या त्यालाच खाते म्हणायचे आणि ते खातेलाच इथं इंग्लिशमध्ये अकाउंट म्हणायचं. हे अकाउंट्स किती प्रकारचे असतात ते पाहू. अकाउंट्स सहसा 11वीच्या बोर्डाच्या पुस्तकात लिहिल्यानुसार दोन प्रकारचे असतात, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंट व्यक्तिगत खाते आणि अव्यक्तिगत खाते. व्यक्तिगत खाते म्हणजे विशिष्ट व्यक्ती, नॅचरल, याच्यात सुद्धा दोन प्रकार आहेत व्यक्तीचे. एक नॅचरल पर्सन म्हणजे निसर्गतः मनुष्य शरीर घेऊन जो जन्मलेला आलाय आणि विशिष्ट नाव त्याची ओळख आहे त्याला म्हणायचं नॅचरल पर्सन किंवा व्यक्ती, नैसर्गिक व्यक्ती. दुसरी आहे आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कृत्रिम व्यक्ती. कृत्रिम व्यक्तीचा अर्थ असा गृहीत धरायचा येतं की विशिष्ट संस्था किंवा विशिष्ट मानवी समूह ज्याला एका विशिष्ट नावानुसार त्या सगळ्या समूहाला विशिष्ट नावानुसार तो काय करतोय, काम करतोय. आणि विशेष म्हणजे तो मानवी समूह कायदेशीररित्या नोंदणीकृत झालेला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी बँक किंवा एखाद्या संस्था किंवा सरकार सुद्धा, कोर्ट सुद्धा, आणि त्याचबरोबर तुम्हाला जे कळत असेल त्या सर्व विशिष्ट कंपन्या ज्यांचे नाव आहे, ज्यांचं एक
मानवी समूह आहे जो काय सगळा तिथं काम करतोय, ज्यांची एक ओळख आहे, ज्यांचं स्वतःचा असं एक ब्रँड आहे किंवा त्यांचं एक सिम्बॉलिकली तुम्ही त्याला लोगो आहे, लोगो म्हणजेच एक प्रकारे त्या कंपनीची सही असते, त्या आर्टिफिशियल पर्सनची सही असते, तर तो त्याला म्हणायचं आर्टिफिशियल पर्सन. इम्पर्सनल अकाउंट हेही दोन प्रकारचे असतात. हे एक रिअल अकाउंट याला वास्तविक खाते म्हणतात. दुसरं नॉमिनल अकाउंट याला नामदारी खाते म्हणतात. रिअल अकाउंट पाहू अगोदर. रिअल अकाउंट सुद्धा दोन प्रकारचे असतात. रिअल अकाउंट सुद्धा दोन प्रकारचे असतात. टँजिबल, इनटँजिबल. हे शब्द तुम्हाला मागच्या व्हिडिओत ऐकल्यासारखे वाटत असतील, जे की मी संपत्तीच्या साठी वापरले होते. बरोबर आहे, कारण की रिअल अकाउंट हे संपत्तीशी संबंधित असलेले जे खाते असतात त्यांना रिअल अकाउंट म्हणायचं. रिअल अकाउंटचा साधा नियम की जे किंवा साधी व्याख्या, जे संपत्तीशी संबंधित खाते असतात त्यांना रिअल अकाउंट म्हणायचं. संपत्ती दोन प्रकारची असते, टँजिबल, इनटँजिबल. ठीक आहे. टँजिबल संपत्ती म्हणजे कोणती? कम्प्युटर, फर्निचर, बिल्डिंग, एखादी गाडी, 4 व्हीलर, 2 व्हीलर, हे सगळे टँजिबल, दृश्य संपत्ती ज्याला म्हणायचं. इनटँजिबल म्हणजे किंवा ह्या टँजिबलला मूर्त असं सुद्धा म्हणू शकतो, मूर्त संपत्ती. इनटँजिबल म्हणजे अमूर्त, न दिसणारी संपत्ती, पण जी असते, जी तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉफिट मिळवून देत असते. संपत्तीची व्याख्या असते ना, जी बिझनेसमध्ये प्रॉफिट वाढवण्यासाठी कामाला येत असते, त्याला आपण काय म्हणतो? संपत्ती. आणि संपत्ती हे रिअल अकाउंट्स असतात. आणि संपत्ती दोन प्रकारची असते, टँजिबल दृश्य, एक दुसरी अदृश्य, जी नसते, जिला फिजिकल रूप नसतं, जी अमूर्त स्वरूपात असते, जी इनटँजिबल असते, परंतु ती तुम्हाला पैसे कमवून देत असते. उदाहरणार्थ गुडविलचा अर्थ मागच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलाय की गुडविल म्हणजेच काय? अमूर्त संपत्ती, अशी अमूर्त संपत्ती जी तुम्हाला प्रॉफिट कमवून देते. गुडविलचा अर्थ असा की लोकांचा किंवा ग्राहकांचा तुमच्यावर असलेला विश्वास, जो विश्वास तुम्हाला काय करतो? तुमची विक्री नियमित होत राहते. त्या ग्राहकांचा तुमच्यावर विश्वास आहे, कारण की नियमित ते तुमचा प्रोडक्ट खरेदी करीत राहतात. शेअर्स होल्डरचा तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे ते तुमच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करीत राहतात. ती जी ख्याती आहे ती तुमची एक प्रकारची संपत्ती आहे, लोकांचा विश्वास. ठीक आहे. त्यानंतर पेटंट, कॉपीराइट्स या सुद्धा त्याच्या ह्या इंटँजिबल असेट्स मध्ये येतात. ठीक. त्यानंतर नॉमिनल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंट्स म्हणजे नामदारी खाते. हेही दोन प्रकारचे असतात. नॉमिनल अकाउंट सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे एक्सपेन्सेस अकाउंट, दुसरे इन्कम्स अकाउंट. एक्सपेन्सेस अँड लॉसेस असं लिहू आपण इथं पूर्णतः. एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट आणि इथे इन्कम्स अँड गेन अकाउंट. कदाचित माझं अक्षर वाचण्यात येत नसेल किंवा मोबाईलवर एवढी क्लिअरिटी नसेल, त्याचबरोबर मार्कर सुद्धा साथ देत नाहीये, त्यामुळं कदाचित ओळखू येत नसेल काय लिहिलंय, पण आवाजानुसार तुम्ही समजून घेत चला. एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट आणि इन्कम्स अँड गेन्स अकाउंट म्हणजे ह्याच्या आधारावर आपल्याला नॉमिनल अकाउंटची सिंपल डेफिनेशन बनवता येते. जे खाते खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित असतात, जे खाते खर्च, नुकसान, उत्पन्न आणि फायद्यांशी संबंधित खाते असतात, त्यांना तुम्ही नॉमिनल अकाउंट्स, नामदारी खाते म्हणतात. इथं एक्सपेन्सेसची आणि इन्कमची डेफिनेशन फार महत्वाची आहे. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही ह्या अकाउंटचे रूल्स पाहता, त्या रूल्स अप्लाय करताना लोक एक्सपेन्सेस आणि इन्कमची डेफिनेशन मध्ये कन्फ्युज राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना रूल्स व्यवस्थित वापरता येत नाहीत जर्नल एंट्री बनवण्यासाठी. त्यामुळे एक्सपेन्सेसची डेफिनेशन नीट लक्षात घ्या की जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ती परत सांगतो. एक्सपेन्सेस म्हणजे लोकांकडून लाभ घेणे आणि त्या बदल्यात काहीतरी आर्थिक मोबदला देणे. जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानावर जाता, कोणती तरी वस्तू किंवा कोणत्या तरी हॉटेलमध्ये जेवायला जाता, तर तुम्ही स्वतः तिथं जाताय, ना की दुकानदार तुमच्याकडे येतोय.
तुम्हाला लाभ हवाय म्हणून तुम्ही पहिल्यांदा त्याच्याकडे जाताय, मग वस्तू घेताय आणि नंतर मग पैसे देताय. सगळ्यात पहिली क्रिया तुम्ही ती वस्तू घेताय, तुम्ही त्या सेवेचा उपभोग घेताय आणि नंतर मग तुम्ही काय करताय, पैसे त्या बदल्यात किंवा मोबदला देताय. इथं दुसऱ्या हे दोन घटना घडतात. पहिल्यांदा तुम्ही घेताय, नंतर देताय. घेण्यात तुम्ही लाभ घेताय, त्या बदल्यात मोबदला देताय, आर्थिक मोबदला देताय. ठीक. इथं पहिल्या क्रियेला जास्त महत्व आहे ना की दुसऱ्या क्रियेला. पहिल्या क्रिया म्हणजे काय, तुम्ही अगोदर लाभ घेताय आणि लाभ घेण्याला इथं जास्त महत्व असल्यामुळं हे नाही तर सामान्य लोक काय समजतात, पैसे जाणे म्हणजे खर्च किंवा एक्सपेन्सेस किंवा लॉसेस. हे थोडस कन्फ्युजिंग राहतं. मग एंट्रेस बनवता येत नाहीत रूलच्या आधार. लाभ पहिल्यांदा येतो, मग त्याच्या बदल्यात मोबदला जातो, त्याला एक्सपेन्सेस म्हणतात. दुसऱ्या जी क्रिया आहे, लाभ पहिल्यांदा आले त्याच्यानंतर मोबदला गेला, पण त्या मोबदला जाण्यालाही महत्व नाहीये बऱ्याच वेळा अकाउंटिंग मध्ये. कदाचित तुम्ही पैसे दिले, कॅश मध्ये दिले किंवा उधारीवर दिले किंवा बुडवले, त्याच दुसऱ्या क्रियेला महत्वच नाही. पहिली जी क्रिया एक्सपेन्सेस मध्ये लाभ येणे त्याला जास्त महत्व. आणि लॉसेसची डेफिनेशन अशी की लाभ प्राप्त न करून घेता इतरांना काय करणे, मोबदला देणे. हे ही खर्चच आहेत एक प्रकारचे, परंतु इथं लाभ तुम्हाला नाही मिळाला नाहीये बस, पण तुम्ही दुसऱ्यांना मोबदला त्याचा दिलाय म्हणून ते लॉसेस. हा यांना लाभ न प्राप्त झालेले खर्च म्हणजेच लॉसेस किंवा नुकसान किंवा तोटे असं तुम्ही म्हणू शकता. लॉसेसची डेफिनेशन अशी. इन्कम म्हणजे ह्याच्या उलट दुसऱ्यांना लाभ देणे आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला आर्थिक मोबदला घेणे, याला इन्कम म्हणतात. ह्याच्यातही पहिल्याच क्रियेला जास्त महत्व आहे. काय, दुसऱ्यांना लाभ देणे आणि त्याच्या बदल्यात तुम्ही कॅश घ्या, पैसे घ्या, मोबदला घ्या, नाही नका घेऊ किंवा बुडवा, त्यांनी समोर किंवा दुसऱ्यांनी बुडवा. ते तुमच्यासाठी बॅड डेप्ट कन्सिडर करते, पण बॅड डेप्ट सुद्धा तुमची सेल्स मध्ये गृहीत धरलं जात असतं. बॅड डेप्ट जरी असले तरी ते तुमची सेल्स मध्ये गृहीत धरतात. त्याच्यामुळे इन्कमची डेफिनेशन अशी की तुमच्याकडे तुम्ही काय केलं, लोकांना लाभ दिलाय. बऱ्याच व्यावसायिक इन्कमचा अर्थ सामान्य लोकांच्या भाषेत जो आहे तो गृहीत धरतात. उदाहरणार्थ सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून इन्कम म्हणजे काय, पैसा कमवणं, पैसा येणं म्हणजे इन्कम, आणि तिथं चुकतात. ही धारणा धरून जर व्यवसाय करायला लागले की मग सहसा तो व्यवसाय लवकरात लवकर व्यवसाय गुंडाळून जाण्याची शक्यता दाट असते. कारण की इन्कम म्हणजे लोकांना लाभ देण्याची प्रक्रिया आहे. जो जितका उदार आणि दिलदार व्यावसायिक असेल ना, तो लोकांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करेल आणि दीर्घकाळ तो मग टिकून राहील. त्याचीच गुडविल वाढेल, त्याचाच नफा वाढेल, त्याची संपत्ती वाढेल. कारण की ही एक लोकांना लाभ देण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवसाय असतो, म्हणजेच मग त्याचा अर्थ इन्कम आहे. आणि गेन म्हणजे लोकांना लाभ न देता तुम्हाला मिळालेलं मोबदला म्हणजे गेन. म्हणजे एक प्रकारचा असा गेन जो लोकांना लाभ, असं इन्कम की जो लोकांना लाभ दिलाच नाही पण तुम्हाला मोबदला मिळालाय, त्याला एक प्रकारचं इन्कम म्हणतात. गेनचा अर्थ हा. ह्या नॉमिनल अकाउंटच्या बाबतीत एक्सपेन्सेस आणि इन्कमची डेफिनेशन मी ह्याच्यावर जास्त भर दिला, कारण की जेव्हा रूल्सच्या आधारावर एंट्री बनवायची वेळ येते तेव्हा काय येतं आणि काय जातं मध्ये हे जेव्हा सांगत असतो तेव्हा हित विद्यार्थी कन्फ्यूज होतात. याचं कारण असं की ही जी डेफिनेशन मी आता सांगितली ती त्यांच्या डोक्यात नसते. बऱ्याच वेळा पुस्तकात सुद्धा पैसे जाण्याला जास्त महत्व दिलेलं असतं. जसं की आता हे 11वीचं पुस्तक आहे, ज्याच्यात पहिल्यांदा स्टार्टच असं केलं की जेव्हा तुम्ही पैसे घेता त्याच्या बदल्यात लाभ घेता, म्हणजे दुसऱ्या क्रियेला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि तीच व्याख्या सहसा सगळ्यांच्या डोक्यात राहते की पैसा जाण्याला एक्सपेन्सेस आणि पैसा येण्याला इन्कम. आणि तिथं येणे जाणे ह्या अकाउंट्स मधल्या किंवा ह्या एंट्रीज मधले येणे आणि जाणे ह्या जो मूळ अर्थ आहे एंट्रीज मागचा तो, किंवा त्या रूल्सच्या मागचा तो चुकीचा घेतल्यामुळं मग विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं आणि ते एंट्री करण्यात चुकतं. आता तुम्हाला अकाउंटचे प्रकार कळाले. आता शॉर्ट मध्ये अकाउंट्स मध्ये एंट्रीज कशा होतात ते शॉर्ट मध्ये सांगतो. अकाउंट मध्ये एंट्री करण्यासाठी
दोन मेथड सहसा 11वीच्या पुस्तकात सांगितल्या. त्यातल्या पहिल्या मेथडला जास्त भर दिलाय, जी की थोडीशी अवघड आहे वापरण्यासाठी, पण सरावानुसार तीही सोपी जाते. आणि दुसरी मेथड जी आहे ती जरा सोपी आहे, पण ती वापरात जास्त येत नाही. आणि तिसरी एक मेथड म्हणता येईल जी मेथडचा उल्लेख नाहीये, परंतु ती तुम्ही त्याचा वापर करू शकता. म्हणजे ह्या दोन जे मेथड्स आहेत त्याच्या मागचा अर्थ, आणि जो अर्थ कळला तो मेथडचा यूज न करता सुद्धा तुम्ही एंट्रीज करू शकता. तर एंट्रीज साठी ज्या मेथड आहे त्या आपण शॉर्ट मध्ये पाहू. तर पहिली मेथड ट्रेडिशनल मेथड. ट्रेडिशनल मेथड मध्ये आता जे तुम्हाला 3 अकाउंट सांगितले, उदाहरणार्थ पर्सनल, इम्पर्सनलचे 2, रिअल आणि नॉमिनल. इन शॉर्ट 3च अकाउंट असतात, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. त्या 3 अकाउंटचे 3 नियम सांगितले, जे गोल्डन रूल्स म्हणून अकाउंट मध्ये गृहीत धरले जातात, जे कायम वापरले जातात आणि एक स्थिर राहतात. आता ते गोल्डन रूल्स पाहू, नीट लक्षपूर्वक आहे का. पहिला पर्सनल अकाउंटचा रूल पाहू. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिव्हर. अकाउंटिंग एंट्रीज शिकताना विद्यार्थी हे रूल्स भोकंपाठ करतात. त्यांना रात्री झोपेतून उठलं तरी लगेच सांगता येतं की सांग रिअल अकाउंटचा रूल्स काय, लगेच सांगतो तो. पर्सनल अकाउंटचा रूल काय, लगेच सांगतो. पण त्याच्या मागचा अर्थ न कळाल्यामुळं होतं काय की त्यांना एंट्रीज करायला सांगितलं जातं जेव्हा थेट, तेव्हा त्या रूलचा वापर करणं अवघड जातं. इम्प्लिमेंटेशन जे आहे ना रूल्सचं, ते तिथं अवघड जातं, कारण की त्यांना अर्थ कळालेला नसतो. अर्थ इथं फार महत्वाचा आहे काढणं. पर्सनल अकाउंटचा रूल, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे घेणाऱ्याचे खाते जमा, घेणाऱ्याचे खाते नावे आणि देणाऱ्याचे खाते जमा. ज्याच्याकडे येत आहे त्याला नावे करा, ज्याच्याकडे जात आहे त्याला जमा करा. इन शॉर्ट इथे एक 2 शब्द जास्त महत्वाचे. ज्याच्याकडे लाभ येतो त्याला डेबिट म्हणा, आणि ज्याच्याकडून लाभ जातो, लाभ म्हणजे बेनिफिट, लाभ जातो त्याला गिव्हर म्हणा. आणि गिव्हर इज अ क्रेडिट आणि रिसिव्हर इज अ डेबिट. 2 शब्द, डेबिट म्हणजे येणे आणि क्रेडिट म्हणजे जाणे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पुढचं अकाउंट रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मध्ये तेच होतंय, डेबिटला येतंय, क्रेडिटला जातंय, पण येतंय काय जातंय काय हे समजून घ्या. कारण की रिअल अकाउंट म्हणजे संपत्ती. डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट्स गोज आउट. डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. संपत्ती जेव्हा व्यवसायात येते तर तिला डेबिट करा, संपत्ती व्यवसायातून जाते तिला क्रेडिट करा. म्हणजेच काय, आणि संपत्ती कशाला येते, व्यवसायाला लाभ प्राप्त करून देण्यासाठी. इन शॉर्ट काय येतोय, लाभ येतोय. संपत्तीच्या बरोबर काय येतोय, लाभ येतो. आणि संपत्ती जेव्हा जाते तेव्हा काय जातं, लाभ जातो. इथंही तोच अर्थ आहे. काय, डेबिट म्हणजे लाभ येणे आणि क्रेडिट म्हणजे लाभ जाणे. तसंच नॉमिनलचा रूल पाहू. नॉमिनल अकाउंट मध्ये डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन.
इथं एक्सपेन्सेस आणि इन्कमची, त्याच्यामुळेच मागच्या अकाउंटचे प्रकार सांगताना एक्सपेन्सेस इन्कमची डेफिनेशन का याच्यावर जास्त भर दिली मी, ते तुम्हाला आता कळेल. कारण की इथं डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस. आता इथं विद्यार्थी कन्फ्युज होतात की एक्सपेन्सेस आहेत सर, इथं तर पैसे जात असतील, इथं चुकतात. एक्सपेन्सेसची मी डेफिनेशन जी सांगितली याचा अर्थ ते त्या डेफिनेशन नुसार चालायचं. लाभ येणे आणि त्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला जाणे याला म्हणतात एक्सपेन्सेस. इथं लाभ येतो, बिझनेस मध्ये काय येतो, लाभ येतो. आणि क्रेडिट म्हणजे, क्रेडिट मध्ये इन्कम्स, इन्कम्स म्हणजे काय, पैसे येणे नाही, लाभ लोकांना देणे, लोकांना लाभ देणे, लाभ जातो. सेलचा अर्थ उत्पन्न नसतं, रेव्हेन्यू किंवा नुसतं पैसा येणंच नसतं. सेलचा अर्थ ग्राहकांना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लाभ दिलाय, ठीक आहे. आणि लॉसेसचा अर्थ सांगितलंच आहे की ज्याचा लाभ मिळाला नाही असे खर्च, पण ज्याच्या बदल्यात मोबदला तर गेलाय ते खर्च म्हणजे लॉसेस. आणि गेन म्हणजे ज्याचा लाभ आपण लोकांना दिला नाही पण तुम्हाला त्याचा आर्थिक मोबदला मिळाला, त्याला काय म्हणायचं, गेन. हे अर्थ लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला द्यायचं असलं जा. त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता ह्या रूल्सचा यूज तुम्ही एंट्रीज मध्ये कसा करता हे पाहू. लगेच या रूल्सचा वापर आपण एंट्रीज मध्ये प्रॅक्टिकली पाहू, जेणेकरून आपल्याला लगेच ह्या रूल्सची प्रॅक्टिस होईल. तर एक छोटस उदाहरण पाहू. समजा एक व्यवहार पाहू. प्रत्येक बिझनेस मध्ये पहिला जो व्यवहार असतो तो म्हणजे काय, भांडवल आलं. बिझनेस कमान्स्ड बिझनेस शाही भरू ना त्याच्यात, हा कमांस बिझनेस विथ कैपिटल रुपीज 20,000, 20,000 टाकून किंवा 20,000 रुपयाचं भांडवल टाकून व्यवसायाची सुरुवात झाली. आता जेव्हा तुम्ही जर्नल एंट्रीज बनवत असतात तेव्हा काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करायला लागतील ट्रेडिशनल अकाउंटिंग नुसार. पहिली स्टेज किंवा पहिली स्टेप्स म्हणजे काय, तुम्हाला ह्या व्यवहारात दोन अकाउंट ओळखावे लागतील. दोन किंवा दोन पेक्षा जास्त असलेले अकाउंट तुम्हाला ओळखावे लागतात. अकाउंट तीन प्रकारचे असतात, पर्सनल, रिअल, नॉमिनल, असे तीन प्रकारचे ह्याच्यात अकाउंट आहे. तुम्ही सगळ्या अकाउंटला इथं विभाजित करण्याची तुमच्यात क्षमता तयार झाली पाहिजे की रिअल अकाउंट्स म्हणजेच काय, सर्व संपत्ती ज्या ज्या आहेत त्या सर्व संपत्तींना रिअल अकाउंट्स म्हणायचं. म्हणजे बिल्डिंग अकाउंट रिअल अकाउंट आहे, कम्प्युटर अकाउंट रिअल अकाउंट आहे, फर्निचर अकाउंट रिअल अकाउंट आहे, गुडविल अकाउंट रिअल अकाउंट आहे, पेटंट अकाउंट रिअल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजेच काय, उदाहरणार्थ टाटा कंपनी रिअल अकाउंट आहे, राहुल मानेक अकाउंट रिअल अकाउंट आहे, किंवा व्यक्ती किंवा संस्था, कोणत्याही व्यक्ती आणि संस्थाचे नाव घेतलं की ते पर्सनल अकाउंट. तसंच एक्सपेन्सेस अकाउंट कोणते, सॅलरी अकाउंट रिअल नॉमिनल अकाउंट आहे, ठीक आहे. आणखीन समजा सेल्स अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, कमिशन अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, किंवा लाईट बिल नॉमिनल अकाउंट आहे. जे खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित आहेत ते सर्व नॉमिनल अकाउंट आहेत. तर ते ह्या सर्व अकाउंटला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ह्याच्यात दोन अकाउंट तुम्हाला ओळखावे लागतील. ते कोणत्या प्रकारचे ते ओळखावे लागतील आणि त्यांच्या प्रकारानंतर मग कोणते रूल्स त्यांना लागू होतात ते तुम्हाला पाहावं लागतं. पहिली स्टेज
स्टेज फर्स्ट यातील अकाउंट ओळखा. पहिलं तर स्पष्ट दिसतंय की भांडवल आलंय व्यवसायात भांडवल आलंय. म्हणजे भांडवल आपण इथं मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे व्यवसायात मालक जो मालक पैसा टाकतो त्या पैशाला एकंदरीत भांडवल म्हणतात. पैसा तो जो गुंतवतोय व्यवसाय वाढण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढण्यासाठी जो तो पैसे गुंतवतोय त्याला कॅपिटल अकाउंट म्हणतात. मग पहिलं अकाउंट ओळखू आलं आपल्याला कॅपिटल अकाउंट. पहिलं अकाउंट कॅपिटल अकाउंट ओळखू आलं आपल्याला. दुसरं बिझनेस म्हणजे कॅपिटल अकाउंट ओळखू आलंय. कॅपिटल म्हणजे स्पष्ट सांगतो ती पर्सन आहे त्याच्या माग. ह्या शब्द एक प्रकारे कोणत्या तरी व्यक्तीला रिप्रेझेंट करतो आणि तो व्यक्ती म्हणजेच व्यवसायाचा मालक आहे, व्यवसायाचा फाउंडर आहे. ठीक आहे. म्हणून हे कॅपिटल नाही तर व्यवसायाचा मालक. जसं की आपण आपल्या वडिलांना जसं पप्पा म्हणतो किंवा तुम्ही तुमच्या वडिलांना काय नावाने हाक मारता का? अय रघुनाथ, अय वैजनाथ, अय रमेश, असं थोडीच पप्पाला कोणी हाक मारतात. सगळे पप्पाला काय म्हणतात? पप्पा. आदराने मग पप्पा म्हणतात ना, प्रेमाने पप्पा म्हणतात. तसं आपण इथं बिझनेसमध्ये मालकाला त्याच्या नावाने हाक न मारता एक प्रकारे त्याला नाव देतो, त्याला म्हणतो आपण कॅपिटल. त्याला काय म्हणतो? कॅपिटल. तर हा एक व्यक्ती आहे. ठीक आहे. हा एक व्यक्ती आहे. जर ह्याच्यात भरून चांगले भरून कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. म्हणजे पहिलं अकाउंट आपण ओळखलं कॅपिटल अकाउंट. दुसरं एक खातं आहे ह्याच्यात जे स्पष्ट दिसत नाहीये पण तुम्हाला ओळखू येते की 20,000 आलेत. 20,000 काय? कॅश आहे ना. म्हणजे कॅश काय? संपत्ती आहे. तुमच्या व्यवसायात काय आली आहे? संपत्ती आली आहे, कॅश आली आहे. आणि संपत्ती म्हणजेच काय? कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. कॅश ही संपत्ती आहे, रिअल अकाउंट आहे. ठीक आहे. म्हणजे कॅपिटल अकाउंट हे एक अकाउंट पहिलं, दुसरं कॅश अकाउंट हे दुसरं अकाउंट. आता ह्या अकाउंटचे प्रकार ओळखायचे. 3 प्रकार: पर्सनल, रिअल, नॉमिनल. या 2 अकाउंट ह्या 3 प्रकारापैकी कोणते अकाउंट आहेत ते तुम्हाला ओळखायचं. कॅपिटल अकाउंट तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तो एक व्यक्ती आहे ज्याचं नाव ज्याला आपण टोपण नाव दिलंय एक प्रकारे कॅपिटल म्हणून, जो की व्यवसायाचा मालक आहे. म्हणून ह्याला पर्सनल हे कोणतं अकाउंट असणार आहे? पर्सनल अकाउंट असणार आहे. साहजिकच आहे. सर म्हणतायत कॅपिटल म्हणजे व्यवसायाचा मालक, व्यवसायाचा पप्पा. आणि पप्पाच्या ऐवजी आपण इथं कॅपिटल शब्द वापरतोय. म्हणजे काय? तो एक व्यक्ती आहे म्हणून हे पर्सनल अकाउंट. कॅश काय? संपत्ती आहे, नोटा. त्याला तुम्ही टेंजिबल म्हणा किंवा इनटेंजिबल म्हणा. इनटेंजिबल म्हणताच येणार नाही. टेंजिबल असतात, तुम्ही त्याला स्पर्शाने जाणू शकता. त्यांचं एक फिजिकल रूप आहे. कागद आहेत, कॉइन्स आहेत. पण ती एक रिअल एक संपत्ती आहे. सगळे संपत्ती खाते काय असतात? रिअल अकाउंट असतात. काय असतात? रिअल अकाउंट. रिअल अकाउंट. आता ही दुसरी स्टेज. कोणती? स्टेज 2 म्हणजे अकाउंटचे प्रकार ओळखणे. पहिली स्टेज काय? कोणते अकाउंट आहेत व्यवहारात, कोणते अकाउंट आहेत हे ओळखणे. दुसरी स्टेज काय? अकाउंटचे प्रकार ओळखणे. आणि तिसरी स्टेज, आता ह्या अकाउंटचे जे तुम्हाला रूल्स सांगितले थोड्या वेळापूर्वी, ते रूल्सचा वापर करणे. पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल काय? डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता प्रत्येक रूल्स हा 2-2 लाईनचा आहे, 2-2 वाक्याचा आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पण त्यापैकी सगळ्या दोन्ही वाक्य नाही वापरायचे प्रत्येक रूलचे. त्यातलं एक वाक्य वापरायला सांगितलं जातं आणि एक वाक्य दुसरं वाक्य दुसऱ्या अकाउंटचं वापरायचं. उदाहरणार्थ पर्सनल अकाउंटच्या बाबतीत काय झालंय? व्यक्तीने तुम्हाला पैसे दिलेत
की व्यक्तीने पैसे घेतलेत, हा, तो समोरचा व्यक्ती तुम्हाला देणार आहे की घेणार आहे? तर कॅपिटल इथं आलंय व्यवसायाला समोरच्या व्यक्तीने म्हणजेच मालकाने तुम्हाला पैसे दिलेत, कॅपिटलने तुम्हाला पैसे दिलेत, म्हणून कॅपिटल म्हणजेच व्यवसायाचा ओनर हा तुमच्यासाठी काय रिसिव्हर आहे, तो काय आहे तुमचा गिव्हर आहे, तो तुमचा गिव्हर आहे, तो त्याने तुम्हाला पैसे दिलेत, तो गिव्हर आहे. तर गिव्हर काय केला जातो? क्रेडिट द गिव्हर. ही जी दुसरी लाईन आहे पर्सनल अकाउंटची, ती दुसरी लाईन इथं ओळखू येते क्रेडिट द गिव्हर, कारण गिव्हर कोण आहे? कॅपिटल. ठीक आहे, म्हणजे व्यवसायाचा मालक. रिअल अकाउंट मध्ये काय करायचंय मग? संपत्ती आली आहे का गेली आहे? डेबिट व्हॉट्स कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे कोणती संपत्ती? कॅश. कॅश आली आहे का गेली आहे? कॅश आली आहे. डेबिट व्हॉट्स कम्स इन आणि डेबिट व्हॉट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर मग डेबिट व्हॉट्स कम्स इन म्हणजे संपत्ती आली आहे. डेबिट व्हॉट्स कम्स इन, संपत्ती आली. तर मग झालं ना, एंट्री झाली, सिंपल एंट्री. काय? किंवा डेबिट, सर म्हणले कॅश अकाउंट डेबिट आहे आणि कॅपिटल अकाउंट काय? क्रेडिट आहे. कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे. फक्त लिहिण्याची पद्धत अशी, कॅश अकाउंट DR टू कॅपिटल अकाउंट, या पद्धतीने लिहायचं. आणि 20,000 त्याच्यासमोर 20,000 असे लिहायचे, जे की अमाऊंटचा जो टेबल आहे त्याच्यात असं लिहायचं, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. लिहिण्याची पद्धत अशी. ही तिसरी स्टेज, ही स्टेज जी होती शेवटची, ही तिसरी. 3 स्टेज मार्फत तुम्हाला प्रत्येक व्यवहारातून जावं लागेल आणि प्रॅक्टिसनुसार तुम्हाला हे स्टेज पाठ होऊन जातील. त्यामुळे ट्रॅडिशनल मेथड थोडीशी वापरण्यासाठी त्रासदायक होते, कारण की ह्याच्या 3 स्टेज मधून जावं लागतं. स्टेज 1, तुम्ही पहिल्यांदा खातं उघडा, आपलं खातं ओळखा, व्यवहारातलं खाते ओळखा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असलेले खाते ओळखा, ते कोणत्या प्रकारचे हे ओळखा आणि त्या प्रत्येक प्रकारच्या खात्यांसाठी जो नियम बनवला त्यातली प्रत्येक लाईन ओळखा आणि नंतर मग एंट्रीज बनवा. ठीक आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आता दुसरं उदाहरण बघू. ठीक आहे, दुसरं उदाहरण बघू. दुसरं ट्रान्झॅक्शन पाहू. परचेस गुड्स रुपीज, परचेस गुड्स रुपीज 10,000, 10,000 रुपयाचा माल खरेदी केला. आता ह्याच्यात पहिली स्टेज काय? खाते ओळखा. काय ओळखा? खाते ओळखा. पहिलं खातं तर कॅश गेलेली दिसायली, काहीतरी खरेदी करतो तेव्हा आपण पैसे देत असतो, याचा अर्थ कॅश आहे ह्याच्यात, कॅश अकाउंट. दुसरं काय खातं? गुड्स आलंय, माल आलाय. पण व्यवसायात आलेल्या मालाला आणि गेलेल्या मालाला आलेला माल आणि गेलेला माल म्हणत नाही. याचं कारण असं की दररोज कित्येक प्रकारची परचेस होत राहते, दररोज कित्येक प्रकारची सेल्स होत राहते. कित्येक प्रकारच्या आलेल्या मालाला आणि गेलेल्या मालाला आपण असा जर उल्लेख केला तर कन्फ्युजन वाढतं. त्यामुळं इथं गुड्सच्या बाबतीत आलेल्या मालाला काय म्हटलं जातं? परचेस अकाउंट. आणि गेलेल्या मालाला सेल्स अकाउंट असं म्हणतात. जेव्हा जो माल विक्री केलाय त्याला सेल्स अकाउंट म्हणतात. जो माल आणि परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट कोणत्या मालाच्या बाबतीत विचार केला जातोय? जो माल खरेदी आणि म्हणजे जो माल विक्री करून व्यवसायाला नफा कमवायचा, त्या मालाच्या बाबतीत इथं विचार केला गेला. तर
तर स्टेज फर्स्ट नुसार मग इथं दोन प्रकारच्या अकाउंट पैकी एक अकाउंट दिसतच आहे परचेस अकाउंट. परचेस अकाउंट स्टेज फर्स्ट नुसार तुम्हाला ओळखू आलंय की दोन प्रकारचे खाते ह्या व्यवहारातले परचेस गुड्स ₹10,000 ह्याच्यात दोन खाते कॅश अकाउंट परचेस अकाउंट. दुसरी स्टेज हे कोणत्या प्रकारचे खाते ते बघायचे. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे आणि परचेस अकाउंट कोणत्या प्रकारचे खातं आहे खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित आहे. म्हणजेच खर्च झालाय ना माल खरेदी करण्यासाठी तुमचा खर्च झालाय तर ते नॉमिनल अकाउंट आहे आणि खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित खात्यांना काय म्हणतो आपण नॉमिनल अकाउंट. आता यांचे रूल्स वापरायचा आहे तर रिअल अकाउंटचं काय डेबिट व्हॉट्स कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचं रूल काय डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर कॅश आली आहे का गेली आहे तर गेली आहे म्हणजेच काय रिअल अकाउंटची दुसरी लाईन क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. झाली एंट्री. स्टेज 1 मध्ये आपण अकाउंट ओळखले. स्टेज 2 मध्ये आपण अकाउंटचे प्रकार ओळखले आणि स्टेज 3 मध्ये आपण त्यांचे नियम ओळखले. कोणता नियम त्या अकाउंटवर वापरायचा ते ओळखले. मग ह्या एंट्रीची आपण मग ह्या ट्रान्झॅक्शनची आपण एंट्री बनवू शकतो. तर काय क्रेडिट करायचे कॅश अकाउंट क्रेडिट करायचे परचेस अकाउंट डेबिट करायचे. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट टू कॅश अकाउंट क्रेडिट 10,000 अशा पद्धतीनं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एंट्रीची प्रॅक्टिस करणार आहोत. तुर्तास व्हिडिओ फार लांबतोय त्याच्यामुळं आपण इथं थांबू. पण पुढचा व्हिडिओ याच ट्रॅडिशनल मेथडनुसार भरपूर एंट्रीच्या प्रॅक्टिसचा असेल. तात्पुरते इथं आपण थांबू. धन्यवाद.